इंदसदवन्दियाणं तिरुवणहिदमधुरविसदवकाणं तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 56 बघतोय. उदयेन वसमेण या खयेण दुहिं विसिदेहिं परिणामे जुक्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविथिण्णाम्. अनेक शास्त्रामध्ये जीवाचे 5 भाव वर्णन केले गेले आहेत. उदयाने होणारे औदयिक भाव, उपशमाच्या निमित्तात होणारे औपशमिक भाव, क्षयाच्या निमित्तात क्षायिक भाव आणि क्षयोपशमाच्या निमित्तामध्ये क्षयोपशमिक भाव, आणि या सगळ्याच्या निरपेक्ष जे आहेत ते पारिणामिक भाव आहे असं सांगितलं. तर त्याच्यामध्ये आपण इथं आहे कापोत्लेशाचं लक्षण बघत होतो. जे औदयिक भावाचे 21 भेद आहेत त्याच्यातले जे लेशारूप औदयिक भाव आहेत त्याचा भेद बघत असताना कापोत्लेशाचं लक्षण सांगितलं होतं की चिंता, पैशून्य, मात्सर्य, स्वशंसा, परनिंदनम, जीवननैराश्य युद्धे, मरणोद्यमादी लक्षणम. म्हणजे कापोत्लेशाची लक्षणं सांगताना काय काय सांगितली? वही पेन नाही तुमचं. चिंता, पैशून्य म्हणजे चहाडी करणे, मात्सर्य म्हणजे ईर्षाभाव, स्वशंसा, परनिंदनम स्वतःची आत्मप्रशंसा आणि परनिंदा, आणि पुढं घेतलं जीवननैराश्य म्हणजे जीवनामध्ये निराशता किंवा नकारात्मक दृष्टिकोन, आणि युद्धामध्ये मरणासाठी उद्यम करतो असा तो जीव कापोत्लेशाधारी आहे असं त्याची लक्षणं बघितली होती. तर त्याच्यामध्ये थोडंसं वर्णन राहिलं होतं. तर मात्सर्यामध्ये काय म्हणलं होतं? ईर्षा भाव आहे ना मात्सर्य म्हणजे. तर ईर्षा म्हणजे काय हो? द्वेष नाही. ईर्षा म्हणजे तुलना आहे की त्याच्यामध्ये. बरोबरी म्हणजे तुलना आहे, पण कशा रीतीने? 4 लक्षणं सांगितली ईर्षेची. जलसी भाव, इंग्लिशमध्ये सांगतोय. कोणाची प्रशंसा ऐकवत नाही, म्हणजे कोणाचं प्रशंसा सहन करू शकत नाही. किंवा सांगितलं कोणाची प्रगती पाहू शकत नाही. तिसरं सांगितलं म्हणजे कोणाची, आता कोणी आपल्या समोर दुसऱ्याची प्रशंसा करताय तर त्याला सहन होत नाही, आणि कोणी आपल्यापेक्षा जास्त पुढं गेलं, सक्सेसफुल झालं म्हणा, किंवा कुठल्याही क्षेत्रात, ज्ञानात, धंद्यात वगैरे तुमच्या संसारात, तरीसुद्धा तो दुसऱ्याची प्रगती पाहू शकत नाही. पाहू शकत नाही म्हणजे सहन होत नाही त्याला ते सुद्धा. तिसरं सांगितलं आहे ह्याच्यामध्ये पण पराचा द्वेष करतो. ईर्ष्या करण्यामध्ये गर्भित होतो किंवा जळफळाट करणे, असं अंतरंगामध्ये त्याचे परिणाम सतत अस्थिर असणार असा तो परिणाम. आणि चौथं महत्त्वाचं सांगितलं की स्वतःच्या अपात्रतेला व अयोग्यता म्हणजेच अपात्रता म्हणा न पाहता पराला दोष देणे.
ह्याला म्हणायचं ईर्षाभाव, दोष देणे किंवा आरोप करणे, दोष देणे. म्हणजे स्वतः अपात्र आहे तशी दुसऱ्यासारखी प्रगती तुमची होत नाही आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही अपात्र आहे, तर ते न पाहता दुसऱ्याला आरोप लावतोय की त्याची उन्नती होती किंवा त्याची कसं काय वाहवा होती अशा रीतीने. म्हणजे हे सगळे भाव आपल्याला परिचित आहेत. ह्याला म्हणायचं ईर्ष्या किंवा मात्सर्य भाव. जो कोणी अशा परिणामामध्ये आहे तो कापोतलेशाधारी जीव आहे असं सांगितलं. एकच की मात्सर्य म्हणा, ईर्ष्या म्हणा. तर त्याच्यामध्ये उदाहरण सांगितलं होतं ना की त्या एका घरामध्ये किंवा एका स्कूलमध्ये समजा अनेक विद्यार्थी आहेत एका क्लासमध्ये, त्याच्यातले काही सगळे सेम लेवलचे नसतात, प्रत्येकाची विशुद्धी वेगळी, क्षयक्षम वेगळा, त्यामुळं त्याचं लेवल वेगळी असते. आणि मग एखादा हुशार असेल तर त्याची सगळे वाहवा करणार, किंवा कोण सगळे शिकवणारे मास्तर असतील तर ते सुद्धा त्याचीच बाजू घेणार, त्याचं कौतुक करणार. मग हे इतरांना बघवत नाही. जसं की बिरबलाचं कौतुक करायचं अकबर, तर इतर मंत्री त्याच्याशी जळायचे, त्याला म्हणायचं मत्सर भाव. पण तो कृष्णलेशावाला मत्सर पण वेगळा बरं का. त्याचा घात करण्याचे, षड्यंत्र करण्याचे परिणाम ते कृष्णलेशायुक्त मत्सर भाव आहे. पण हे सामान्य ईर्षाभाव असं अंतर्भूत करायचं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की तो जो हुशार विद्यार्थी आहे त्याची प्रशंसा करतायत इतर लोक, तर त्यावेळेस तुम्ही काय विचार करायला पाहिजे, बाकीचे सगळे जे इतर जण आहेत ज्यांची की प्रशंसा होत नाही आहे, कौतुक होत नाही आहे, तर जो त्यातनं कापोतलेशावाला असेल तो काय परिणाम करणार की हे पक्षपात करतात. कोण जे कोणी प्रशंसा करणारे समजा टीचर्स आहेत तर ते पक्षपात करतात, किंवा मुद्दाम आमच्या समोर त्याला चांगलं म्हणतात, म्हणजे आम्हाला जळवतात. दृष्टी ज्याची चुकीची असती ना, समोरून सगळं त्याला चुकीचं ग्रहण होतं. मग सांगितलं की तो मुद्दाम आमच्या विरुद्ध सगळ्यांना भडकवतोय. कोण? जो हुशार विद्यार्थी आहे तो आमच्या विरुद्ध काहीतरी सांगतोय इतरांना, मास्तरांना किंवा टीचर्सना, आणि मग त्यामुळं ते आमचा द्वेष करतात. असं विनाकारण आपण जो कापोतलेशावाला आहे तो अशा विचाराने त्रस्त राहतो. वास्तविक तिथं समोर कोणी त्याचं द्वेषी नाही आहे, पण तरीसुद्धा आपल्या विचाराने तो स्वतःला दुःखी करतो. आपली अपात्रता जाणत नाही, हे सगळ्यात मोठं कारण बघायचं. स्वतःच्या अपात्रतेला, अयोग्यतेला न जाणता पराला दोष देणे, अशी ज्याची वृत्ती असते. तेच की माझी तशी, तसंच म्हणा, पात्रता म्हणा, नाही तर या गोष्टीसाठी मी अपात्र आहे हे बघत नाही तो, म्हणजेच पात्रता नाही त्याची. हे न बघता दुसऱ्याला आरोप करणे म्हणजे मात्सर्य भाव आहे, ईर्षा भाव आहे. स्वतःच्या अपात्रतेला असं म्हणा, पात्रता म्हणा, नाही तर अपात्रता, म्हणजे त्या गोष्टीसाठी मी अपात्र आहे. नाही, म्हणजे अयोग्यतेला जाणत नाही, किंवा त्याला पाहत नाही, किंवा योग्यतेला जाणत नाही, असं म्हणा. पात्रता किंवा योग्यता एकच अर्थामध्ये. तर अशा रीतीने स्वतःच त्रस्त राहतो या परिणामाने. आणि शेवटी कापोतलेशा अशुभ भाव आहेत ना, अशुभ लेशा आहे, त्यामुळं तिथं त्या जीवाला काय म्हणायचं, पुण्य प्रकृतीचा आश्रवबंध नाही आहे. त्यामुळं अशा चुकीच्या परिणामांनी उलट परत स्वतःचं दुःखच वाढवतोय. कोण? तो. मग ह्याच्यासाठी उदाहरण दिलं होतं ना, काय उदाहरण दिलं होतं की तो मनुष्य आहे आणि कटोरा घेऊन त्या झऱ्याचं पाणी भरतोय. सांगा काय सांगितलं होतं. मग ते कटोरा पाण्याखाली धरल्यावर ते झऱ्याच्या पाणी भरलं गेलं त्या कटोऱ्यामध्ये. त्याच्या मागून एक मनुष्य आला, त्यांनी काय किटली ठेवली तर ती किटली भरली गेली. तिसरा माणूस आला, त्यांनी घागर ठेवली तर ती पण भरली गेली. आता पहिला मनुष्य कोण होता? कापोतलेशावाला, जो की कटोरा घेऊन उभारला होता. तो काय म्हणाला, हा झरा पक्षपात करतो, पार्शलिटी करतोय. का?
मला देतोय कटोराभरच पाणी आणि त्याला देतोय घागरभर कॅनभर. म्हणला हा झरा म्हणजे काय म्हणायचं, त्याची दृष्टी चांगली नाही किंवा तो वाईट आहे असं म्हणणारा हा कापोतलेशावाला. काय चूक झाली सांगा त्याची? हां, मी अपात्र आहे हे बघत नाही. माझ्याकडे जेवढं पात्र आहे तेवढंच मला मिळणार आहे. माझी योग्यता जेवढी आहे तेवढंच भरलं जाणार आहे. झरा तर भरायला बसलाय, तुला घे म्हणतोय, अजून घे, पण तू कुठं घेतोयस? तसंच आहे इथं पण आपली प्रवृत्ती. इथं आपल्याला भगवान एवढं सांगताय तेवढं देत आहे, ओतून. वीरसागर महाराजांनी तर सगळं साक्षात अनुभव हातात काढून दिलाय आपल्याला. घ्या, अनुभव घ्या, एवढा चांगला आहे वगैरे, आनंद आहे, सगळं साक्षात अनुभवून तुम्हाला सांगितलंय तरी सगळ्याला समजण्यासारख्या भाषेमध्ये. मग घ्या म्हणून सांगतायत तर तुम्हाला तुमची पात्रताच तुम्ही प्रगट करत नाही आहे. तसं घेत नाही आहे आपण. जेवढं आपल्याला मिळतंय त्याचा लाभ करत नाही आहे. म्हणजे कोणाचा दोष ह्याच्यामध्ये? त्यामुळं आपणच रिकामे राहतोय म्हणून. आणि हा भाव गेला तर पुढच्या भावात कुठं कोण मिळणार आहे आपल्याला? म्हणून या भावात, या दशलक्षणामध्ये तर काल म्हणून रात्री सांगितलं ना, ध्यानाचाच जास्तीत जास्त प्रयोग करा. सम्यक दर्शनाशिवाय मला दुसरं काहीही प्रयोजनभूत नाही. मी या 10 दिवसामध्ये ह्याच्यासाठीच पुरुषार्थ करणार असं संकल्प करून पर्व करा, तर त्या ध्यानाची साधना आहे. नाहीतर खरंच की तेच काल आम्ही रात्री तेच घेतलं. परवा एका ध्यान शिबिराच्या कॅसेटमध्ये त्यांनी सांगितलं की शब्द सांगायला लागलेत ना, ते जे काय सांगायलेत, मी शांत आहे, मी शुद्ध आहे, भगवान असे आहेत. मग थोड्या वेळ सांगितल्यावर त्यांनी म्हणलं की आत्तापर्यंत तुम्ही ध्यान केलं असं वाटत असेल, पण काही ध्यान केलेलं नाही. शब्द ऐकताय म्हणजे ध्यान नाही आहे ना ते. मग त्याच्या पुढं जावं लागेल तुम्हाला. इथून पुढं ध्यान करा आता तुम्ही. ज्यांनी पकडला असेल विषय ठीक आहे, प्रत्येक शब्दातून तुम्हाला वाचक मिळाला असेल तर चांगली गोष्ट आहे. पण जो त्या शब्दातच अडकलाय, त्या द्रव्यश्रुतातच अडकलाय, तर त्याला अनुभव होणार नाही. म्हणून म्हटलं ना, स्वाध्याय आजपर्यंत केलाय, भरपूर केलाय, पण त्याचा आता प्रॅक्टिकली ध्यानाला बसा आणि त्याचा उपयोग करा, तर भावश्रुत होणार आहे, तर त्याचं भावभासना होणार आहे. काय वाचलंय, काय सांगायचं आहे आचार्यांना, काय विषय आहे आपला. आणि उपयोग लावल्याशिवाय स्वतः काही त्याचं फलित होणार नाही. त्यामुळं प्रॅक्टिकल करायची वेळ आहे. म्हणून जे काय असं समोर इमेज ठेवा ना, महाराजजी काय करायचे, सगळ्यांनी बघितलेलं असेल किंवा आता बघतासुद्धा तुम्ही अनेक वेळा की जे काय ज्ञानी ध्यानी आहेत तर ते कशी तपस्या करतायत, करू शकतायत. मग मी का नाही करू शकत? आलाय पर्व, त्याच्यासाठीच काहीतरी बदल घडवा स्वतःमध्ये. धर्माची उन्नती व्हावी, वृद्धी व्हावी म्हणून पर्व आलाय, तर त्याचा फायदा करून घ्या. म्हणून हा जो ईर्षाळू परिणामवाला आहे तो स्वतःची दुर्बलता, योग्यता, अपात्रता जाणत नाही आणि पराला दोष देत राहतो. अशी प्रवृत्ती आपली नसावी ह्याच्यासाठी लक्षण शिकतोय बरं का आपण. म्हणजे आपण जर असे परिणाम करत असेल तर काय तुमचं नाव, त्याला घ्या की, वर पूजा आहे तिच्याकडे देऊन या. पूजाच आहे. आणि ती काल घटना सांगितली ना आपण की कोणी चहाडी करायला आलं, पैशून्य म्हणजे घेतलं होतं ना एक लक्षण आपण, तर कोणी चहाडी करायला आलं तर त्याच्यासाठी बहिरे बना म्हणून सांगितलं. म्हणजे सांगणारे भेटणार आहोत तुम्हाला, एकाला टाळला तर दुसरा भेटणार आणि दुसरा पण तेच बोलणार आहे. तेच की तुम्ही त्याला विरोध करत नाही आहे किंवा त्याला स्थितीकरण करत नाही आहे, तर त्याच्यासाठी स्वतः बहिरे व्हा. कोण सांगायला लागलं तर अनुभूती घेत राहायचं. त्यामुळं कानावर पडलं तरी दगडासारखं आपल्याकडनं रिॲक्शनच येणार नाही बाहेर. तर सांगितलं ना ते की मेंढक असतात दोघंजण, ते काय म्हणायचं बेडूक, आणि ते चाललेले असतात फिरायला म्हणून, आणि जाता जाता त्यांनी एका खड्ड्यात पडले. खूप मोठा खड्डा होता खाली खोलपर्यंत, आणि बेडकाची उडी किती असतील,
त्याला ते बाहेर पडू शकणार नाही एवढा खड्डा होता. आणि मग दोघं पण उड्या मारतायत त्यांच्याकडनं काय शक्य होईना. शेवटी मागून अजून थोडी बेडकांची टोळी आली आणि त्यांनी बघितलं की दोघं जण आत पडलेत. म्हटल्यावर ते बघितले त्यांच्या दोघांकडं, पहिल्यांदा त्यांना प्रोत्साहन केलं की बाहेर या वगैरे, पण दिसलं ते काय शक्य नाही आहे त्यांच्याकडं. किती जरी त्यांनी हाय जंप मारलं तरी सुद्धा ते त्या खड्ड्यातून बाहेर पडणार नाही, इतका खड्डा होता तो. आणि मग तर ते दोघं जण पण उड्या मारतायत आणि मग वरचे बेडूक त्यांना हातवारे करायला लागलेत. काय प्रोत्साहन करतायत म्हणा, काय करत असतील ते. तर तो एक बेडूक उड्या मारून शेवटी दमला आणि आपलं बळ सोडून दिलं, तो तिथंच मेला. आता दुसरा आहे तो पण त्याच्याबरोबर पहिल्यापासून उड्या मारतोय आणि मग किती त्याचं बळ लावलं तरी सुद्धा तो बाहेर येत नव्हता. आणि वरचे सगळे बेडकं दिसायला लागले त्याला असं प्रोत्साहन करतायत, ये बाहेर ये असं. तर हा शेवटी एक असं बळ आलं त्याला की एक अशी जंप मारली की बाहेरच, सिक्सरच, आणि त्या खड्ड्यातून बाहेर आला. आता सगळे बेडूक समोर उभारलेले आश्चर्यचकित. म्हणले हा बाहेर कसं काय आला एवढा मोठा खड्डा असताना? म्हणले तुला ऐकू येत नव्हतं का आम्ही काय म्हणत होतो? मग त्याच्या जवळ येऊन बोलल्यावर तो म्हटला तुम्ही काय म्हणत होता? मग ते म्हणाले सगळे की आम्ही म्हणत होतो इतका मोठा खड्डा आहे, तुला शक्य नाही आहे, सोड, कशाला आपली शक्ती वाया घालवतोयस, सुखासुखी मर तडफडून मरण्यापेक्षा, असं आम्ही सगळे सांगत होतो, सोड. आणि तो म्हटला मला वाटत होतं तू यू कॅन डू इट, कम ऑन असं तुम्ही म्हणताय, असं मला वाटत होतं, म्हणून मी असं शक्ती आली मला की बाहेर पडलो. मग सगळ्यांना कळलं की तो बहिरा होता. म्हणजे जे कोणी असे आपल्या विरोधी असणार आहेत ना त्यांच्यासाठी बहिरे बना, किंवा जे कोणी असं आपल्याला अशुभात नेणारे, पापात नेणारे असतील तर त्यांच्यासाठी आपण बहिरे बना, तर सुखी राहणार. नाहीतर असे लोक पदोपदी भेटणार आपल्याला आणि आपलं जीवनसुद्धा तसं कलुषित करणार. म्हणून एकतर स्थितीकरण करा, त्याला उपस्थापित करा, त्याचं परिवर्तन करा, किंवा स्वतः परिवर्तित व्हा. त्याच्यासाठी आपण न्यूट्रल बना. स्वशंसा परनिंदनम हे घेतलं होतं ना लक्षण आपण. तर हा जीव स्वतःप्रमाणेच दुसऱ्याला पाहण्याचा प्रयत्न करतो. मी जर अज्ञानी तर सगळेच अज्ञानी आहेत, काय त्याच्यात इतकं विशेष? मी जर अधर्मी आहे, पापी आहे, सगळेच तसं करतात. अशा प्रकारचे परिणाम असतात. मी जर दोषी तर सगळेच होते तिथं दोष करताना, मग माझ्यापेक्षा काय वेगळे? म्हणजे इतरांना पण आपल्या समान तुलना करून बघतो. कुठं चांगल्या गोष्टीत नाही बरं का, चांगल्या गोष्टीत करताना ते मात्सर आला तिथं. आणि वाईट गोष्टीमध्ये जिथं तुम्हाला कोणी दोषी म्हणणार, आरोपी म्हणणार, तर तिथं सगळ्यांच्याबद्दल तसेच भाव असणार. तो म्हटला कोण आहे? कापोतलेशावाला जीव. जसं म्हणलं काय, काहीतरी घटना आठवली होती, बरं होतं. तर हा जीव इतरांना सुद्धा आपल्याप्रमाणे दोषी पाहतो. ज्यामध्ये दोष आहे तो इतरातही तेच दोष पाहतो. त्याच्या जीवनात सुधार किंवा उद्धार होत नाही, अथवा स्वतःचीच प्रशंसा करत फिरतो. मग म्हणून त्यांनी एक वाक्य काय सांगितलं, जगापुढं तुम्ही स्वतःचे गुण सांगायला जाता किंवा स्वतःच्या इष्टांविषयीचे गुण. जसं म्हणलं काय की मी म्हणलं बरं का आता कोणाला तरी, तो समोरच्याला, की तुम्ही हे खूप चांगलं केलं किंवा हे चांगलं करू शकता बरं का, तुम्ही प्रवचन चांगलं करू शकता असं तुला म्हणलं मी, तर ही प्रशंसा झाली. ही प्रशंसा अनपेक्षितपणे मिळाली तर त्याच्यामध्ये गर्व नसतो. पण तेच काय म्हणलं, मी जर असं म्हणलं की तुम्ही चांगलं प्रवचन करू शकता बरं का, करा, किंवा तू करणार, आणि तू काय म्हणलं समोरून, मला माहीत आहे मी करतेच की, तिथं काय झालं, ह्याला म्हणायचं मान कशा आहे, स्वशंसा त्याच्यात गर्भित आली. म्हणजे मी स्वतःबद्दल किती ओव्हर कॉन्फिडंट म्हणायचं त्याच्यासाठी. आणि तेच तिथं ज्ञानीची परिणती कशी असते, जसं किशोरी काकी होत्या ना ह्याला फलटणला, मग त्यांना सगळेजण आम्ही म्हणायचो गेल्यावर किती चांगलं अध्यात्म घटवलं, हे छान सांगितलं वगैरे. त्यावेळेस तिथं त्या काय म्हणायच्या नेहमी, म्हणले मला तर काही येत नाही, मी आपलं हाय ते सांगत असते असं वगैरे. म्हणजे ज्याची लघुता असते ना त्याचे शब्द असे बाहेर पडतात. आणि तेच
म्हणले किती चिंतन करून मी काढलंय माहिती का ह्याचा अर्थ असा. असं म्हणजे काय झालं, स्वतःकडे घेण्याचं कर्तृत्व, त्याला म्हणायचं मान कशा आहे. मग ही कापोतलेशा झाली. उलट ते केलेल्याचं पाणी पडलं त्याच्यावर. किंवा मग उपवास केले समजा मुलांनी मुलींनी, तर त्याच्याविषयी आपण कौतुक इतरांना सांगायचं. त्याला इतका त्रास होता बरं का, तरी पण त्यांनी उपवास केले. म्हणजे काय, विनाकारण त्यांनी एकच म्हणून व्याख्या काय केली, स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या लोकांबद्दल आपण प्रशंसा करणे म्हणजे दोष आहे. मान कशाय आहे. तुमची लोक प्रशंसा करतील तुमची पात्रता असेल तर, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुमची परिणती कशी असायला पाहिजे, सामान्य. म्हणजे त्याच्यामध्ये हुरळून न जाता त्याच्यात स्थिर जो राहतो तो अशा अशुभलेशेपासून वाचतो. पण जो जग तुमचे गुणगान करेल तर ते गुण आहेत, पण जर तुम्ही तुमच्या गुणांना जगाला दाखवू लागला किंवा दाखवावे लागले तर ते अवगुण झाले. काय म्हणले, गुण राहिले नाहीत ते. मी माझे गुण जर जगाला दाखवायला गेलो तर ते अवगुण झाले. अवगुण म्हणजे दोष म्हणा. आणि तेच दाखवावे लागले. दुसऱ्यांनी माझं गुणगान केलं तर ते खरे गुण झाले, आणि मी जर माझं गुणगान केलं, करवलं, सांगितलं, करायला लावलं वगैरे तर ते सगळे अवगुण झाले. ही कापोतलेशेची परिणती असते. काही लोक आपली प्रशंसा इच्छितात व कोणी केली नाही तर स्वतःच करू लागतात. असे ते कापोतलेशाधारी जीव असतात. मग तिथं एकाने प्रश्न विचारला की आता मी एखाद्या अनोळखी गावात गेलो, मला कोण ओळखत नाही आहे, तर मी माझा परिचय द्यायचा का नाही, तिथं कसं देणार. मग ते प्रशंसा नाही का तुम्ही स्वतःची केलेली. मी वक्ता आहे किंवा मला येतं प्रवचन करायला असं म्हणायला लागल्यावर परिचय कसा द्यायचा. त्यांनी म्हटले सामान्य देऊ शकतो परिचय आपण, ओढून ताडून वर चढवून कशाला द्यायला पाहिजे परिचय तुमचा. ते म्हणले तुमच्या क्षणमात्राच्या सहवासाने सुद्धा त्यांना परिचय होतो तुम्ही कसे आहात ते. तुम्हाला सांगायची गरज पडत नाही. तुम्ही सांगायला वक्ता म्हणून बसलाय समोर, तर भलेही अननोन गावात गेलेला असं. आता हे जयपूरचे पंडित वगैरे सगळे अशा ठिकाणी पाठवतात जिथं कुठं काय त्यांचा परिचय नसतो. मग तिथं त्यांना काय ओरडून सांगावं लागणार का की मी हे चांगलं सांगतो बरं का, हे मला येते बरं का, चांगलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मी मास्टर आहे. काय गरज असती का. तुम्ही सांगायला सुरुवात केला की तुमच्या शैलीवर नसते समजतं काय आहे तुमच्यात उतरलेलं, आणि मग त्याचा प्रभाव सहज पडत असतो. त्याची ख्याती करायची गरज पडत नाही. म्हणून परिचय द्यायचा तर संक्षिप्त द्या, सामान्य रीतीने द्या. त्याला वर चढवून सांगायला गेला की ते पण अवगुण झाले. म्हणून असलेली पात्रता पण आपण घालवून बसणार. मग हे सांगितले कापोतलेशेचे एक लक्षण. मग त्यासाठी एक छान व्याख्या त्यांनी हे घेतली आहे बरं का, एक गाथा घेतली आहे समजण्यासाठी. मी सावकाश वाचते. ना गुणी गुणिनम वेत्ती गुणी गुणीषु मत्सरी. ना गुणी गुणिनम वेत्ती, वेत्ती म्हणजे जाणतो. ना गुणी गुणिनम वेत्ती गुणी गुणीषु मत्सरी. गुणीच गुणीरागीच दुर्लभ सज्जनही जगत. समजलं म्हणा. ना गुणी गुणिनम वेत्ती, जो अगुणी असेल म्हणजे अवगुणी असेल समजा, तो गुणीला जाणत नाही. 2 पर्सन घ्या समोर एकमेकाच्या आपल्या, एक गुणी आहे एक अवगुणी आहे, तर हा अवगुणी याचे गुण जाणत नाही, कारण स्वतःच जे गुण नाही आहेत त्याची दृष्टीच नसणार तशी पाहण्याची. त्यामुळं अगुणीला गुणवान जाणत नाही आणि गुणी गुणवानाला मानत नाही. अगुणी गुणवानाला जाणत नाही आणि गुणी गुणवानाला मानत नाही. म्हणजे गुण आहेत समजा, आता एखादा हुशार आहे, दुसरा पण हुशार निघाला कोणीतरी, तर पण याच्यात असेल अहंकार हुशार असताना सुद्धा, तर हा गुणी या गुणीला जाणत नाही किंवा मानत नाही. गुणी गुणीच गुणीरागीच, गुणी व गुणांचा अनुरागी जीव जगात दुर्लभ आहेत. माझ्या गुणांना मला कोणाला सांगायची गरज नाही, कारण अवगुणी माझ्या गुणांना जाणणार नाही
आणि अन्य जे गुणी असतील ते माझ्या गुणांना पचवू शकणार नाहीत, मग मला काय गरज कोणाला सांगायची. त्यामुळं तुम्ही तुमचे गुण कोणाला व्यक्त करून सांगायला जाऊ नका. सांगायला गेलात की ते अवगुण होणार. म्हणून स्वप्रशंसा करणे चुकीचे आहे. जर कोणी स्वतःची प्रशंसा करणारा भेटला तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तो स्वार्थी प्रवृत्तीवाला आहे. जो कोणी स्वतःची प्रशंसा करतो तो काहीतरी मागं स्वार्थ असतो त्याच्या. परनिंदा करण्यापेक्षा आत्मनिंदा करावी तर जीवनात उन्नती होणार. पराचे दोष पाहण्यात वेळ वाया घालवतोय किंवा आयु खर्च करतोय. या निंदेच्या परिणामानेच नीच गोत्राचा बंध होतो, दुर्गती व दुःखाला पात्र होतो. म्हणून सांगितलं गुण, इतरांमध्ये गुण जे आहेत ते पाहण्याची दृष्टी असावी. आपण अवगुणांना दोषांना पाहत राहतो. दोष पाहण्याचं काम कोणाचं आहे? गुरूंनी दोष सांगितले तर ती गोष्ट वेगळी, पण आपल्यामध्ये गुण नसताना आपण इतरांचे दोष पाहणं हे चुकीचं आहे. म्हणून स्वतःचे दोष पहा आपल्या नेत्राने, आपल्या ज्ञानाने. इतरांचे दोष पाहतोय तर अजून आपल्यामध्ये उलट आपण दोषी होणार त्याच्यामध्ये. किंवा एखाद्याचे दोष दिसले मला, जरी मी गुणी नाही आहे, मला दिसले तरीसुद्धा त्याच्यामध्ये मी काय फायदा करून घ्यायचा. असे दोष माझ्याकडून न होत. हे काय जे लक्षणं ऐकलेत ना आत्ता आपण कापोतलेशेची, हे दोष माझ्याकडून न होत अशी परिणती झाली तरी सुद्धा उद्धार आहे. म्हणून काल मी एक वाक्य काय सांगितलं, जेव्हा आपण अशुभलेशेचं वर्णन ऐकतोय तरीसुद्धा आपली शुभलेश्य आहे. काय म्हणले? अशुभलेशेचं वर्णन ऐकतोय, जिज्ञासापूर्वक शिकतोय, तरीसुद्धा ती शुभलेश्य आहे. तू सरक तिथं, मला आम्हाला दाखवायचं. तूच दिसणार आहे. म्हणून सांगितलं की आपल्या अवगुणांना जाणं आणि इतरांच्या गुणांना जाणं, तर आपल्यामध्ये काहीतरी फरक पडू शकतो, आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो, अन्यथा नाही. हां, मला पण काल असंच विचारायला, पण हां ते प्रकरण वेगळं, आपण तसा अनुभव करतोय वगैरे असं. इथं कसं आपण हां म्हणजे आपण तसं निंदा रूपाने प्रवृत्ती करत नाही आहे किंवा त्या रूपाने आपले कशाय घालवत नाही आहे, त्यामुळं आपण तसं म्हटलं जाणार नाही. पण जेव्हा आता ते प्रकरण वेगळं की नारकीचं वर्णन ऐकताना एवंभूत नाही आणि आपल्याला नारकी झालो असं म्हटलं गेलं, आपण पण नारकी आहे, ज्ञान नारकी म्हणायचं त्याला. ज्ञान नय वगैरे घटवतो ना आपण, जसं अर्थ नय, शब्द नाही, ज्ञान नाही, तशा प्रकारे आम्हाला. इच्छा मी म्हणते, आशीर्वाद सांगितलंय. तर एक आम्हा आपण हे घेत होते ना उदाहरण, जीवन नैराश्य, ह्याच्यासाठी एक उदाहरण घेतलं. काय? जीवनामध्ये निराशता असते ज्याच्या, तो सतत काय ना काय क्लेश करत जगतो किंवा निगेटिव्ह माइंडेड असतो, असा तो कापोतलेशाधारी जीव असतो बरं का. त्याच्यामध्ये काय घेतलं एक वाक्य, जीवनात काही झाले तरी सुद्धा हरायला नकोय, कितीही विषमता आली तरी हताश व्हायला नकोय, त्याने आत्मघाताचे भाव होतात. म्हणून सतत उत्साहपूर्ण आयुष्य जगावे. जो प्रॉब्लेम्स ना पाहतो तो अज्ञानी आणि जो सोल्युशन्स ना पाहतो तो ज्ञानी. काय म्हणले? सतत तुम्हाला प्रॉब्लेम दिसत आहेत, तर जसं की नवीन घर बांधलं काका,
प्रॉब्लेम आहे का सोल्युशन आहे? किती प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. हां, बांधेपर्यंत प्रॉब्लेम, बांधल्यावर पण प्रॉब्लेम. आता मग कधी संपायचे कधी प्रॉब्लेम तुमचे? म्हणजे जेव्हा पण ज्या पण गोष्टीला जाणताना जर त्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम्सच बघत राहिलो तर ती दृष्टी म्हणजे निगेटिव्ह माइंडेड झालो आपण, किंवा निराशता येणार सतत आपल्यामध्ये. आणि जिथं सोल्युशन्सकडे दृष्टी असणार, असं झालंय ना, असं करू आपण, म्हणजे अशा रीतीने जर त्याच्यामधून उपाय काढण्याची दृष्टी असेल तर कधी कुठला प्रसंग तुम्हाला हताश बनवू शकणार नाही. स्वतःला सतत मोटिवेट करायला पाहिजे की आपण असं जगायला पाहिजे, असा आनंद भोगायला पाहिजे, आपला मार्ग प्रशस्त करायला हवा. निराशा जीवनाचा नाश करते. तो मनुष्य शेवटी डिप्रेशनमध्ये जाईल त्या निराशेच्या निमित्तात. त्यामुळं ही निराशा आपल्या जीवनामध्ये व्यापू देऊ नकात, त्याला वेळीच तोडगा घाला. म्हणजे म्हणलं ना, आता ज्याचं आयुष्य संपत आलं आहे समजा, तर तो शेवटचे श्वास मोजतोय, शरीरामध्ये दुर्बलता आहे, रोग आहे, काहीतरी पीडा आहे, सगळ्या कर्मांची उदय उदिरणा चालू झालेली असते त्या समयाला. त्यामुळं त्याला किती भाव जगण्याचे, सतत त्याचे भाव काय चाललेत. जर अज्ञानी असेल तर कधी मरण येते, मला जगायला नको वाटते, कधी मरेन कधी मरेन, या परिणामांचं फळ त्याला सतत निराशा राहते, सतत तो अनुत्साही राहतो आणि मरणाची वाट बघत बसतो, पण आयु संपल्याशिवाय मरण येत नाही. आणि तेच ज्याची दृष्टी जीवनाकडं आनंदाने बघण्याची, भोगण्याची असते, त्याला कुठलाही प्रसंग येऊ दे, अडथळे येऊ देत, रोग होऊ देत, तरीसुद्धा तो नाही, मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे, मला जगायचं आहे, अशी दृष्टी असते. मग त्या अम्मा उदाहरण सांगतात ना नेहमी, 90 वर्षाची म्हातारी असते आणि ती गेली एका, तिला न्यायचं नव्हतं घरातल्यांना, एका पार्टीला, काय फंक्शन होतं काहीतरी, आणि मग तिथं न्यायचं नव्हतं त्यांना कोणाला, पण तरी ती म्हणली मी पण येणार. उत्साही असते आजकाल, काय म्हणते, तरुण तुर्क म्हातारे यार खास. तर ती तयार होऊन स्वतः पहिला बसली आणि म्हणली मी पण येणार. मग आता तयार झाली म्हणल्यावर घरातल्यांनी घेऊन गेलं. आणि ते कार्यक्रम सुरू असल्यावर सगळे परिचित भेटत आहेत आणि विचारत आहेत की अजूनपर्यंत जचली नाही. म्हणजे अजून जचली नाही म्हणजे कळतंय ना काय. तर तिच्या कानावर हळूच हे वाक्य कुठून तरी पडलं. अनेक जणांनी विचारलं म्हणल्यावर तिच्या कानावर एकदा तरी आलं. आणि मग आल्यावर ती विचारती काय म्हणतायत ते. तिचे आप्त जे होते घरातले किंवा ओळखीचे जे होते त्यांनाच विचारतायत ना इतर जण. मग ती विचारली त्यांना ते काय म्हणतायत. आता सांगायचं कसं म्हटल्यावर त्यांनी काय सांगितलं, सगळ्यांनी ते विचारतायत की तू जेवली नाही का अजून. मग ती काय म्हणाली माहिती का, शाणी असती ना ती म्हातारी. ती म्हणाली पहिला नवरा जचू दे, मग नवरी जचू दे, मग मी जचणार. म्हणजे काय, जेवली का असं विचारलं सगळं म्हणलं ना. तो तुम्ही जी भाषा वापरली त्याच भाषेत ती बोलली. आता काय करणार सांगा, सगळे पार्टीमधले लोक आकलून देतील. म्हणजे ज्याला जीवनाचा दृष्टिकोन असा आनंद भोगण्याचा असतो ना, कुठल्याही प्रसंगामध्ये तो हताश होत नाही किंवा निगेटिव्ह जात नाही कुठल्या वाक्यातून शब्दातून. आणि या त्या जीवाला म्हणून कोण निराश बनवू शकत नाही. असं उदाहरण एकदेश लावून घ्या. असा आनंद आपल्याला प्रत्येक समयात भोगण्याची कला यायला पाहिजे. आणि ती कला येणार जेव्हा आनंद स्वरूप समजणार तेव्हा. त्यामुळं सगळ्या प्रसंगांमध्ये आपल्याबरोबर आपला आनंद स्वभाव आहेच. त्याचा अनुभव केला, त्याला भोगलं तर कधी कुठली आपल्याला निराशा सतवणार नाही. आणि ते घेतलं होतं ना मागं उदाहरण, की तो एक मनुष्य असतो जो की धंद्यामध्ये का व्यापारामध्ये कशामध्ये त्याला नुकसान झालं आणि खूप मोठं लॉस झालं. किती त्यांनी प्रयत्न केला तरी त्यातनं तो बाहेर पडू शकला नाही. शेवटी दारूच्या अधीन झाला आणि तो व्यसनी होऊन सारखं दारू पिणार, आधीच पैसा नाही जवळ आणि त्यात परत असं व्यसनामध्ये अजून त्याचं असलेलं पण धन नष्ट होऊ लागलं. आणि एक दिवस असा आला की इतकी ॲडिक्शन झाली होती त्याला त्याची की तो सतत दारू पिऊन कुठं ना कुठं पडलेला असायचा, फिरायचा, रिकामा, आपल्याकडं काहीच नाही राहिलं होतं त्याच्याकडं. आणि अशा अवस्थेत तो एका बागेमध्ये एका बेंचवर बसलेला होता. आणि मग तिथं त्याची अवस्था बघितल्यावर दिसत तर होता असा चांगला नौजवान होता आणि म्हणजे चांगल्या घरातला वगैरे असा दिसत होता. म्हटल्यावर एका ज्ञानीने त्याला विचारलं, कोणीतरी त्याला भेटलं तिथंच असणार आणि त्यांनी विचारलं की काय झालं तुझ्या जीवनात इतकी का दुर्दशा.
मग त्यांनी सगळं सांगितलं की मी अनेक वेळा पैसे कमवले गेले, परत मी कर्ज काढलं, परत लोन काढलं, सगळं करूनसुद्धा मला काय यश येईना आता, आणि सगळीकडनं मी आता हरलो आहे, मला काय माझं जीवनामध्ये उद्धार करण्याचं मार्गच मिळेना, त्यामुळं मला आता मरायचं आहे, असं त्याची दृष्टी निगेटिव्ह होती. तर त्यावेळेस त्या ज्ञानीने काय केलं, त्याला 4 गोष्टी सांगितल्या. म्हणजे तो म्हटला ना की मी हरलो आहे आता, मला आता काय करण्याचे भाव नाहीत किंवा मी करू शकत नाही आणि ह्याच्यातनं काय बाहेर पडण्याचा उपायच नाही आहे, असं तो म्हणत असताना त्या ज्ञानीने त्याला 4 मार्ग सांगितले, म्हणजे 4 गोष्टी सांगितल्या जेणेकरून की तो स्थिर व्हावा. त्यात पहिली गोष्ट सांगितली त्यांनी की अपयश ही यशाची पायरी असते. तुला जरी आज अपयश आले तरीसुद्धा खचून जाऊ नकोस, ह्याच्यातून तुला उलटं वर उचलायचा, स्वतःला उद्धार करायचा चान्स आहे एक. आणि असं अपयश आलं आहे तर त्याच्या मागं कारणं काय आहेत ती शोध आणि ते पुन्हा फॉलो करू नकोस, म्हणजे कधी अपयश येणार नाही. त्यामुळं तुला शिकवणारी ही पायरी आहे पहिली, म्हणून तू निराशा सोड. म्हणजे पहिलं सांगितलं काय, अपयश ही यशाची पायरी असते. दुसरं सांगितलं निराशा सोड आणि जीवनाचं मूल्य जाण. तू जीवन नष्ट करायला बसलायस, एवढ्यासाठी जीवन मिळालं आहे का तुला? मग डोळ्यासमोर दिसत आहेत ते तिर्यंचे बघ, जे की असे गरीब दरिद्री आहेत, दुःख भोगत आहेत, त्यांना बघ, त्याच्यापेक्षा आपण किती बरे आहेत. म्हणून निराशा सोड आणि जीवनाचे मूल्य जाण. तिसरं सांगितलं असफलता हारण्यामध्ये नाही, हार मानण्यामध्ये असते. काय म्हणते हो, इंग्लिशमध्ये सांगा. हां, इंग्लिशमध्ये सांगा, काय म्हणायचं? बरं, समजलं ना तुम्हाला? असफलता ही तुम्ही मानल्यावर असते, हारण्यामध्ये नसते, त्यातून परत तुम्ही वर चढू शकता. आणि चौथं सांगितलं जो पडून उठतो आणि हारून जिंकतो तोच महान म्हणला जातो. म्हणजे सहजासहजी यश ज्याला मिळालं त्याचं टिकत नसतं किंवा त्याचं त्याला मोल नसतं, पण जो धडपडून हारून वर चढतो, जिंकतो किंवा पडून उठतो तोच सक्सेसफुल म्हणला जातो, तोच स्टेबल राहू शकतो. म्हणजे आजकाल दुनियामध्ये जे काय कॉम्पिटिशन चालू आहे तर त्याच्यामध्ये स्टेबल राहण्यासाठी सगळे इन आउट्स म्हणतात ना माहिती असायला पाहिजेत, आणि सगळ्या त्या कंडिशन्समधनं, त्या फेजेसमधनं गेलेला जीव स्थिर राहू शकतो, त्याला फेस करू शकतो. त्यामुळं सांगितलं तू सुद्धा या परिस्थितीतून बाहेर पडू शकतोस, स्वतःला जाण आणि स्वतःचा उद्धार कर. अशी निराशा जीवनामध्ये त्रस्त करायला, उद्ध्वस्त करायला कारण ठरते, म्हणून असा तू विचार करू नको. मग असा जीव असतो तो कापोतलेशावाला, निराशायुक्त जगतो, आणि तेच जो त्याला स्थिर केला तो कुठल्या लेशावाला हो, ज्यांनी त्याचं स्थितीकरण केलं त्याची लेशा कुठली? शुभलेशा. जो की स्वतः स्थिर आहे. आणि हां, तर ते ज्ञानी आहे पीत पद्मलेशामध्ये जाणार, शुक्ल लेशावाला निर्विकल्प असतो, कोणाला सांगायच्या भानगडीत पडणार नाही, काय कशा तू त्याला अध्यात्मध्यात नाही कोणाच्या. त्यामुळं पीत पद्मलेशावाला स्वतः स्थिर असतो आणि इतराला त्यामुळं तो मार्गदर्शन असं करतो. तर आपल्याला सुद्धा तसं आपल्या जीवनातून निराशा काढायची तर हे सगळे तत्व अवलंबन करा. ओम जाणा. स्वतःच्या आनंदघन स्वभावाला जाणा. माझ्यामध्ये निराशा नाहीच, यश अपयश नाहीच, निंदा नाही, द्वेष नाही, ईर्षा नाहीच. मी तर फक्त जाणणारा आहे. ज्ञायक स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.
नमो हरिहंत.